नवीन नाशिक सिडको परिसरातील कामगार वसाहतींमध्ये प्रलंबित असलेल्या विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी दिनांक 22 जून 2026 रोजी सिडको विभागीय कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले। या दरबारात नागरिकांनी पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, खड्डे, आरोग्य आणि बांधकामाशी संबंधित अनेक समस्या मांडत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। सिडको परिसरातील 1 ते 7 योजना तसेच अंबड, सातपूर, गोंदे आदी औद्योगिक वसाहतींमधील हजारो कामगार या परिसरात वास्तव्यास आहेत। मात्र या भागातील विविध विभागांचा कारभार एकाच अधिकाऱ्याकडे असल्याने नागरिकांच्या समस्या वेळेत मार्गी लागत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली। नागरिकांनी सांगितले की संबंधित अधिकारी अतिरिक्त कामाच्या तणावामुळे अनेकदा कार्यालयात उपलब्ध नसतात, तसेच ते नेमके कोणत्या ठिकाणी पाहणीसाठी गेले आहेत याचीही माहिती विभागीय कार्यालयात मिळत नाही। त्यामुळे नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी काही नगरसेवकांनीही प्रशासनावर टीका करत सांगितले की 4 वर्षांच्या प्रशासकीय कारभारात परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही। आता लोकप्रतिनिधी अस्तित्वात असतानाही समस्यांवर अपेक्षित गतीने तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे। नगरसेवकांनी महापौर आणि आयुक्तांनी दर महिन्याला जनता दरबार आयोजित करावा, तसेच विविध विभागांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून रिक्त पदे तातडीने भरावीत अशी मागणी केली। दादासाहेब फाळके स्मारक आणि विश्रामगृह यासारख्या महत्त्वाच्या विषयांवरही लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावेत अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली। दरम्यान जनता दरबारात उपस्थित सभापती शिरसाट यांनी नागरिकांच्या तक्रारी शांतपणे ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने समस्या सोडवण्याच्या सूचना दिल्या। सिडको हा कामगार वर्गाचा परिसर असल्याने येथील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे शासन आणि महापालिकेने गांभीर्याने लक्ष देऊन स्वतंत्र विभागांसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी यावेळी पुन्हा करण्यात आली।